तर प्रॉफिट आहे तरी पण कॅश फ्लो नाहीये असं का होतं? बरेच लोक सेल करतात तर प्रॉफिट बुक होतो, म्हणजे अमाऊंट बुक होते बुक्सवर, रिकव्हरी होत नाही, टायमावर पैसे येत नाही. आणि जर ते पैसे नाही आले तरी कसं आहे, तुम्ही एका प्रोडक्टला 100 रुपयाला बनवलं आणि 200 रुपयाला विकलं तर तुम्हाला कागदावर प्रॉफिट झालेला आहे. करेक्ट. पण तो प्रॉफिट ट्रान्सलेट कधी होणार तुमच्या बुक्समध्ये, जेव्हा तो पैसा तुमच्या बँकेच्या खात्यात येईल. तर बुक्सवर तुम्ही प्रॉफिटेबल दिसतायत पण तुमची सगळी थक बाकी आहे. हे सडन जे कॅश फ्लो देतात, कॅश क्रंच येतो, तर तो कसा मेंटेन करायचा असतो? वर्षभर काय डिसिप्लिन आपल्याला असायला हवं? इट इज अ गेम ऑफ फायनान्शियल डिसिप्लिन. यू हॅव टू हॅव युअर आय ऑन द बॉल. म्हणजे कसं असतं की एक एंटरप्रेन्योर फक्त सेलच्या मागे लागलेला असतो किंवा प्रोडक्शनच्या मागे लागलेला असतो, पण त्याने हे बघणं अत्यंत गरजेचं आहे की आपण कॅश फ्लो कशी मेंटेन करावी आणि त्याचं गणित त्याच्याकडे डे टू डे, वीक टू वीक, मंथ टू मंथ बेसिसवर असणं अत्यंत गरजेचं आहे. जेव्हा लॉंग टर्म असा मनी सायकल असते 1-2 वर्षाची, तेव्हा मग मंथली सायकलसाठी वेगळा काहीतरी एक बिझनेस सुरू करणं किंवा वेगळा एक असं प्रोडक्ट इंट्रोड्यूस करणं की जो आपला कॅश फ्लोसाठी राहील, असं योग्य आहे? 100% योग्य आहे. म्हणजे त्याला आपण कॅश क्रॉप म्हणतो आणि दुसरं आहे सीझनल क्रॉप. म्हणजे ते वर्षातनं एकदा तुम्हाला सीझनल ते म्हणण्यापेक्षा इयरली क्रॉप. आणि दुसरं असतं कॅश क्रॉप. कॅश क्रॉप दर 15 दिवसाला, महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला येतात. तर दॅट गिव्स यू लिक्विडिटी, दॅट गिव्स यू कॅश फ्लो मॅनेजमेंट. बऱ्याच उद्योजकांना ना आपण जेव्हा ऐकतो की बिझनेस कसा चाललाय, तर ते म्हणतात की बिझनेस चांगला चाललाय आणि त्याला विचारलं की प्रॉफिट किती पर्सेंट आहे तुमच्या बिझनेसमध्ये, तो चांगला सांगतो 10%, 15%, 20% प्रॉफिट आहे. पण नंतर तोच उद्योजक काय म्हणतो की प्रॉफिट आहे पण कॅश फ्लो नाही आहे. आणि दॅट इज अ व्हेरी डेंजरस सिच्युएशन की प्रॉफिट पेपरवर आहे, बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट दिसतोय, टर्नओव्हर चांगला झालेला आहे, पण डे टू डे ऑपरेशन्समध्ये प्रॉब्लेम येतो आणि तो कॅश फ्लो मुळे खरा स्ट्रेस क्रिएट होतो. तर प्रॉफिट आहे तरी पण कॅश फ्लो नाहीये असं का होतं? बरेच लोक सेल करतात तर प्रॉफिट बुक होतो, म्हणजे अमाऊंट बुक होते बुक्सवर, रिकव्हरी होत नाही, टायमावर पैसे येत नाही. आणि जर ते पैसे नाही आले तरी कसं आहे, तुम्ही एका प्रोडक्टला 100 रुपयाला बनवलं आणि 200 रुपयाला विकलं तर तुम्हाला कागदावर प्रॉफिट झालेला आहे. करेक्ट. पण तो प्रॉफिट ट्रान्सलेट कधी होणार तुमच्या बुक्समध्ये, जेव्हा तो पैसा तुमच्या बँकेच्या खात्यात येईल. तर बुक्सवर तुम्ही प्रॉफिटेबल दिसतायत पण तुमची सगळी थक बाकी आहे, तुमची रिकव्हरी झालेली नाहीये. तर तो प्रॉब्लेम असतो. दुसरी गोष्ट, माल बनवून ठेवतात, इन्व्हेंटरी आहे, त्या इन्व्हेंटरीची व्हॅल्यू आहे, म्हणजे 10 कोटीची इन्व्हेंटरी बनवून ठेवलेली आहे, याची सेल व्हॅल्यू 15 कोटी आहे, पण ती अजून सेल झालेली नाही. तर आपल्या बुक्सवर त्याची व्हॅल्यू आपण मेंटेन करतोय पण ते पैसे आपल्या खात्यात नाही आहेत, म्हणून आपल्याला पैशाचा शॉर्टफॉल येतो. तर असे अनेक सिच्युएशन्स असतात ज्याच्यामुळे आपल्याला कॅश फ्लोचे इश्यूज येतात. गव्हर्नमेंटकडनं रिकव्हरी असते पैशाची, पण ते कोण फॉलोअप करत नाही, ते टायमावर परत येत नाही, म्हणून आपल्याकडे तोटा असतो, पैशाचा तोटा असतो. मोठे अमाऊंट असतात, कारण टीडीएस वगैरे जे तुम्ही करता किंवा जीएसटी ऍडजस्टमेंट जे बाकी असतं तुमचं, ते करण्यामध्ये जर तुम्ही मागे राहिलात तर तुमचे पैसे सरकारकडे पडून असतात, तुमच्या बुक्समध्ये नसतात, म्हणजे तुमची तेवढी लिक्विडिटी संपते. तर दिस आर ऑल कॉमन फॉर्म्युलाज किंवा कॉमन रिझन्स की तुमच्या कागदावर प्रॉफिट दिसतंय पण बँकेच्या खात्यात पैसे नसतात. मला वाटतं बऱ्याचदा ना सडन एक्सपेन्स पण येतो आणि त्यांनी खरं तर जास्त स्ट्रेस येतो. म्हणजे जेव्हा टॅक्स भरायची वेळ येते किंवा कंप्लायन्स करायची वेळ असते तेव्हा कॅश फ्लो नेमका नसतो, किंवा जो असतो कॅश फ्लो तो आपण सगळा कंप्लायन्समध्ये इन्व्हेस्ट करतो आणि मग नंतर ऑपरेशनल कॅश फ्लोमध्ये प्रॉब्लेम येतो. तर हे सडन जे कॅश फ्लो देतात, कॅश क्रंच येतो, तर तो कसा मेंटेन करायचा असतो? वर्षभर काय डिसिप्लिन आपल्याला असायला हवं? इट इज अ गेम ऑफ फायनान्शियल डिसिप्लिन. यू हॅव टू हॅव युअर आय ऑन द बॉल. म्हणजे कसं असतं की एक एंटरप्रेन्योर फक्त सेलच्या मागे लागलेला असतो किंवा प्रोडक्शनच्या मागे लागलेला असतो, पण त्याने हे बघणं अत्यंत गरजेचं आहे की आपण कॅश फ्लो कशी मेंटेन करावी आणि त्याचं गणित त्याच्याकडे डे टू डे, वीक टू वीक, मंथ टू मंथ बेसिसवर असणं अत्यंत गरजेचं आहे. जर ते नाही केलं तर मग त्याला नेहमी कॅश फ्लोचा प्रॉब्लेम येईल आणि तो नेहमी त्रासात असणार. फॉर एक्झाम्पल, मी एका कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीला ओळखतो आणि कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी बेसिकली मोबिलायझेशन फंड्सच्या अगेन्स्ट काम करतात. व्हॉट इज मोबिलायझेशन फंड? समजा मला 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर मला 10% ते लोक किंवा 5% ते लोक मोबिलायझेशन फंड देतात आणि त्या मोबिलायझेशन फंडनी मी माझी ऍक्टिव्हिटी सुरू करतो, म्हणजे मला ऍडव्हान्स पैसा मिळालेला आहे. तरी ती कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी प्रॉब्लेम्समध्ये, कॅश फ्लोच्या प्रॉब्लेम्समध्ये, तर त्यांच्या बँकेचं लोन वाढत चाललं आणि बँकेने जेव्हा त्यांचं लोन रिकॉल केलं तर ते एकदम खड्ड्यात बसले. हे वस्तुस्थिती, म्हणजे आखो दे का आलं. तर हे कशामुळे झालं? तर त्यांचं रिकव्हरी पॅटर्न फ्रॉम दॅट कस्टमर वॉज वीक, किंवा त्यांनी कस्टमर असे निवडलेले जे त्यांना कायमस्वरूपी असा त्रास देत आहेत.
आपल्याला कधी कधी ही मजा येते की बाबा आपण कॉन्ट्रॅक्ट आणलं आपल्या कंपनीसाठी, पण ते कॉन्ट्रॅक्ट आपल्यासाठी फायदेशीर आहे का हे आपण केल्यानंतर समजतं. माझ्या एका मित्राचा भाऊ आहे, 3,000 कोटीचा टर्नओव्हर करायचा, 3,000 लोक त्याने एम्प्लॉय करून ठेवलेले त्याच्या कंपनीमध्ये. तो टेंडर उचलायचा, शेवटी समजलं की त्याने सगळ्या बँक्सना बँकरप्ट करून टाकलं. कारण तो जे टेंडर उचलायचा, म्हणजे समजा 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट टेंडर असेल तर तो त्या 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट 70 कोटीला उचलायचा स्पर्धेमुळे, आणि त्याच्यामध्ये तेवढं प्रॉफिट नव्हतंच. म्हणजे ही वॉज ऑलवेज मायनस बाय 10-20% इन एव्हरी टेंडर. आणि बँकेला ऑर्डर मिळते, सरकारची ऑर्डर मिळत आहेत, तर बँक त्याला फंडिंग करत जायची. पण शेवटी तो कॅश फ्लोचा जो गॅप आहे तो ॲक्युम्युलेट होत गेला आणि 7व्या-8व्या वर्षीमध्ये ही गॉट द बेस्ट एंटरप्रेन्योर्स अवॉर्ड बाय द फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया. त्याच्या पूर्ण त्या शहरामध्ये 2 tier सिटी होती, त्या पूर्ण शहरामध्ये तो एकदम हिरो झालेला की काय प्रगती केली या माणसाने, काय प्रगती केली या माणसाने. आणि शेवटी त्याला समजलं की बाबा सगळे बँक्स बँकरप्ट होतात त्याच्यामुळे. बँकेचा पैसा तो रिपेच करू शकत नव्हता, कारण रिपेमेंट पण तो सर्क्युलर ऍक्टिव्हिटी करत होता. या बँकेचं लोन पे करण्यासाठी त्या बँकेकडनं लोन घेतलं, त्या बँकेचं लोन पे करण्यासाठी त्या बँकेतनं लोन घेतलं. त्याचा कॅश फ्लो वॉज नेव्हर टॅली, आणि वन डे ही वेंट बिहाइंड बार्स. तर कॅश फ्लो मॅनेजमेंट इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. आपण काय बिझनेस करतोय ना याच्यामधले लूपहोल्स आपल्याला प्लग करणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाइज इट विल बी अ स्ट्रेस, इट विल बी अ बिग स्ट्रेस. सहसा लोकांची कारणं असतात नॉट रिकव्हरी ऑफ पेमेंट ऑन टाइम. आपण ऑर्डरच्या मागे असतो, आपल्याला पेमेंटच्या मागे असलं पाहिजे मोर दॅन दी ऑर्डर. ऑर्डर बुक बिलिंग आपली मस्तच असते ना, त्या बिलिंगच्या आधारे आपल्याला कागदावर प्रॉफिट दिसतं, पण ते पैसे तेवढे आले नसतात. तर ते पैसे आपल्या खात्यात येणं अत्यंत महत्वाचं आहे. लॉट ऑफ पीपल आर व्हेरी स्मार्ट विथ देअर कॅश फ्लो मॅनेजमेंट. लॉट ऑफ पीपल लूज द गेम बिकॉज दे कुड नॉट मॅनेज देअर कॅश फ्लो प्रॉपर. सो एका उद्योजकाचा बिझनेस ना, त्याची जी मनी सायकल होती, म्हणजे फ्रॉम परचेस टू डिस्पॅच किंवा सेल्स टू डिस्पॅच, ही जी मनी सायकल आहे ना ती 1 वर्षापेक्षा जास्त होती. म्हणजे कस्टमाइज प्रोजेक्ट्स करतात किंवा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स करतात. सो त्यांचा प्रॉफिट हा कदाचित पुढच्या वर्षी येतो, नेक्स्ट बिलिंग सायकलमध्ये येतो. तर त्यांना कॅश फ्लो मंथली मॅनेज करायचा असतो. रेंट, सॅलरी, बिलं ही सगळी रेग्युलर द्यायची असतात. तर जेव्हा लॉंग टर्म असा मनी सायकल असते 1-2 वर्षाची, तेव्हा मग मंथली सायकलसाठी वेगळा काहीतरी एक बिझनेस सुरू करणं किंवा वेगळा एक असं प्रोडक्ट इंट्रोड्यूस करणं की जो आपल्या कॅश फ्लोसाठी राहील, असं योग्य आहे. 100% योग्य आहे. म्हणजे त्याला आपण कॅश क्रॉप म्हणतो, आणि दुसरं आहे सीझनल क्रॉप. म्हणजे ते वर्षातनं एकदा तुम्हाला सीझनल पे म्हणण्यापेक्षा इयरली क्रॉप. आणि दुसरं असतं कॅश क्रॉप. कॅश क्रॉप दर 15 दिवसाला, महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला येतात. तर दॅट गिव्ज यू लिक्विडिटी, दॅट गिव्ज यू कॅश फ्लो मॅनेजमेंट. रिअल एस्टेटचं उदाहरण देतो, सिन्स आय एम अ रिअल एस्टेट डेव्हलपर ऑल्सो. मी 10 माळ्याची बिल्डिंग जर बांधली आणि समजा आपण गणित समजण्यासाठी कोणी 1 लाखाचा 1 कोटीचा माझ्याकडनं फ्लॅट घेतला, तर तो मला 10 इन्स्टॉलमेंटमध्ये देणार. तर मला प्रत्येक इन्स्टॉलमेंटला तो 10 लाख रुपये देणार. समजा जर मी 20 माळ्याची बिल्डिंग बांधली, आता ते माझे, आणि इन्स्टॉलमेंट आता माझे वाढले, कारण फ्लोर राईजच्या हिशोबाने मला त्याला 20 इन्स्टॉलमेंट द्यावे लागेल कॅल्क्युलेशनसाठी मी सांगतो. तर आता ते 20 इन्स्टॉलमेंट झाले. माझा खर्चाचा आउटफ्लो कमी नाही होत, तेवढाच राहतो, पण माझं डिव्हिजन झालं दुप्पट. म्हणजे जिथे मला 10 लाख रुपये मिळत होते, आता ते मला 5 लाख रुपये मिळणार. अशा परिस्थितीमध्ये जर माझा व्हॉल्यूम ऑफ सेल्स योग्य नसला टू मॅच द कॅश फ्लो, तर मला अडचण होईल. तर मला सेल्सची स्पीड वाढवावी लागणार, नाहीतर मला कॅश फ्लोमध्ये प्रॉब्लेम येणार. जो इयरली बिझनेस असतो, जेव्हा लॉंगर पिरियडचा बिझनेस मॉडेल जो असतो ना, त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे कॅश क्रॉप सारखा जर मॉडेल नसला तर तुम्हाला अडचण होऊ शकते. आता आय वॉज इन इटली मागच्या महिन्यामध्ये. तर ते एका एज्युकेशनल कॅम्पसचं लॉन्च होतं, द डिझाईन विलेज, मिलानमध्ये ते सुरू करतात. म्हणजे पहिल्यांदा असं घडत असेल की डिझाईन शाळा जी भारतातली आहे ती जाऊन इटलीमध्ये स्थापित झालेली आहे. अदरवाइज मिलान इज कन्सिडर्ड टू बी द डिझाईन कॅपिटल ऑफ द होल वर्ल्ड. करेक्ट. तर त्यांचा बिझनेस प्लॅन फार इंटरेस्टिंग. त्यांच्या बिझनेस प्लॅनमध्ये त्यांनी प्लॅन कसं केलंय की जे इयरली स्टुडंट्स असतात, म्हणजे 2 वर्षाचा कोर्स, 3 वर्षाचा कोर्स, 4 वर्षाचा कोर्स, हे झाले इयरली स्टुडंट्स. पण त्यांच्याकडे मध्ये मध्ये गॅप्स असतात, वेकेशनचे गॅप्स असतात, वीकेंडचे गॅप्स असतात. तर ते भरण्यासाठी त्या लोकांनी कॅश क्रॉपचा एक मॉडेल सुरू केलाय. फॉर एक्झाम्पल, आता ते 15 दिवसाचा एक लिडरशिप प्रोग्राम लॉन्च करतात.
त्या लिडरशिप प्रोग्राममध्ये 15 दिवसामध्ये तुम्हाला चांगली इन्कम मिळते. तर त्यांच्याकडे 200 स्टुडंट्स ऑलरेडी एनरोल झालेले आहेत, जे त्यांना समजा फॉर एक्झाम्पल 2 लाख रुपये पर हेड देत असतील, तर ते 200 स्टुडंटचे तुम्हाला झाले 4 कोटी रुपये. तर दॅट बिकम्स अन इमिजिएट कॅश फ्लो. तर तुमच्या भरपूर खर्च जे असतात ना, भाडं, सॅलरीज, ऑपरेटिंग कॉस्ट, इंटरेस्ट, ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, हे तुम्हाला ते नलिफाय करता येतात या कॅश क्रॉपच्या पैशामध्ये. तर तुमच्या बिझनेसच्या हिशोबाने तुम्ही नेहमी ते बॅलन्स तुम्हाला करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी रेस्टॉरंट्स पण चालवतो सांत्या स्पा कुझिनच्या नावाने. तर आमच्याकडे 2 टाईपचे रेव्हेन्यू मॉडेल. एक डाईन इन, म्हणजे लोक आमच्याकडे येतात आणि जेवतात, त्याचा एक रेव्हेन्यू. दुसरं डाईन आउट, म्हणजे तुम्हाला ऑर्डर्स आम्हाला मिळतात आणि आम्ही जेवणाचं फूड डिलिव्हरी घरी करतो. त्याच्यानंतर आमच्याकडे हॅम्पर्स म्हणजे ग्रुप बुकिंग सारखं झालं. म्हणजे 8 लोकांचा 10 लोकांचा हॅम्पर बनवतो आम्ही, डिझायनिंग करतो आणि ते पाठवतो. तर त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट केटरिंग, म्हणजे तुमच्या घरात 25 लोकांची पार्टी आहे, 50 लोकांची पार्टी आहे, तर आम्ही ते केटरिंग तुमच्या घरी करतो. म्हणजे किचन एकच, पण त्याचं रेव्हेन्यू जनरेशन मार्ग वेगळे वेगळे. आता आमची बेकरी पण आहे स्वतःची. तर सांतेमध्ये तुम्ही जे काय खाता ते सांतेच बनवतो, बाहेरून काहीच नाही आणत. ब्रेड देखील आम्ही स्वतःच बनवतो. तर हे ब्रेड बनतं रात्री, म्हणजे किचन मोकळं होतं रात्री समजा 12 वाजता, तर 12 ते सकाळी 7 किंवा 8 वाजेपर्यंत ते बेकरीसाठी यूज होतं. म्हणजे मॅक्सिमम युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. तर ती पण एक रेव्हेन्यू आहे. आता ब्रेड आम्ही कोणाला देतोय? ब्रेड आम्ही त्या कस्टमर्सना देतोय जे आमच्याकडे जेवायला येतात किंवा जे आमच्याकडनं जेवण मागवून घेतात किंवा जे आम्हाला केटरिंगचं ऑर्डर देतात. पण आता आम्ही फक्त ब्रेड सुद्धा विकतो ॲज अन इंडिपेंडेंट रेव्हेन्यू मॉडेल. तर एका ऍक्टिव्हिटीला म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट एक आहे, पण वेगवेगळे रेव्हेन्यू स्ट्रीम्स आम्ही क्रिएट करत चाललो. वेगवेगळे रेव्हेन्यू स्ट्रीम्स. आता आम्ही सांते स्पा कुझिनचे समजा पॅकेज प्रोडक्ट्स काढले, हेल्दी पॅकेज प्रोडक्ट्स, तर दॅट ऑल्सो बिकम्स अन ॲडिशनल रेव्हेन्यू स्ट्रीम. कुठच्याही बिझनेसमध्ये एका टाईपच्या रेव्हेन्यूवर अवलंबून राहणं थोडं कठीण होत चालतं, कारण त्याच्यामध्ये स्पर्धा भरपूर असते. तर ते ऑफसेट करण्यासाठी आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सना ऑप्टिमाइज करण्यासाठी जर तुम्ही मल्टिपल रेव्हेन्यू स्ट्रीम जर तुम्ही क्रिएट करत गेलात, तर तुमचं कॅश फ्लो मॅनेजमेंट चांगलं होऊ शकतं, योग्य होऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला करता आलं पाहिजे. तर लाईक तुम्ही जो शब्द वापरला ना, कॅश क्रॉप्स, दॅट इज व्हेरी गुड. सो आय वुड से मल्टिपल रेव्हेन्यू स्ट्रीम्स क्रिएट करा, ताकी तुमचा कॅश फ्लो व्यवस्थित मॅनेज होऊ शकतो. सो कधी कधी ना प्रॉफिट वाढवण्यासाठी लोक परचेसमध्ये बल्क परचेस करतात आणि 10 रुपयाची गोष्ट त्यांना 8 रुपयाला मिळते आणि म्हणून तो टेम्प्ट होतो. पण तो त्याला लागत असते 100 रुपयाची, तर तो 1000 रुपयाची घेऊन ठेवतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा कॅश ब्लॉक होऊ शकतो. तर त्या पैसे वाचतात तिथे, पेपरवर प्रॉफिट वाढतो, पण ऍक्च्युअली कॅश फ्लो त्याचा स्टक होऊन जातो. 100%. त्याला आपण म्हणतो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. जस्ट इन टाइमचा कॉन्सेप्ट हेच आहे ना, की मला जेव्हा त्या प्रोडक्टची गरज असते तेव्हा ते माझ्या फॅक्टरीमध्ये आलं पाहिजे, तरच आणि त्यावेळेला त्याचं पेमेंट झालं पाहिजे. तर जस्ट इन टाइम इज अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट. तर तुम्ही डिस्काउंटच्या नादेला लागून जर तुम्ही बल्कमध्ये रॉ मटेरियल विकत घेतलं, पण त्याच्या फिनिश प्रोडक्टची खपत तुम्ही जर नाही करू शकलात, तर मग तुम्हाला परत कॅश फ्लोचा प्रॉब्लेम येणारच. कारण तुमच्या कागदावर तुम्ही प्रॉफिट वाढवलं, कारण 100 रुपयाची वस्तू तुम्ही 80 रुपयाला विकत तर आणली, पण ती परत विकली पण गेली पाहिजे ना. त्याची व्हॅल्यू आपल्या कागदावर मोठी दिसेल, की माझ्याकडे एवढ्या व्हॅल्यूचा माल आहे, ही बिल्डिंग मी बांधली, याच्यामध्ये 500 कोटीचा माल बनणार आहे, पण मी विकलं 200 कोटीचाच माल आणि खर्च झालेला 400 कोटी, रेव्हेन्यू आली पाहिजे होती 500 कोटी, पण आता गॅप झाला 200 कोटीचा. तर हे मी घेतलं बँकेत. आता जर परत मी जर माझा अनसोल्ड माल जर नाही विकला, तर बँकेचं व्याज जे आहे ना, ते माझं टोटल प्रॉफिट खाऊन टाकेल. तर अशा प्रकारचं जे मिसमॅच होतं, त्याच्यामध्ये एंटरप्रेन्योर गोंधळतो आणि तो त्या ट्रॅपमध्ये येतो, कॅश फ्लो मॅनेजमेंटच्या ट्रॅपमध्ये येतो. तर या ट्रॅप पासून तुम्हाला वाचलं पाहिजे. सो जसं आपण P&L बनवतो किंवा हे बनवतो, तशी कॅश फ्लो मॅनेजमेंट पण एक शीट बनवायला हवी. कॅश फ्लो स्टेटमेंट हे पण बनवायला हवं. आणि त्याला एक सुंदर उदाहरण आहे की टर्नओव्हर इज व्हॅनिटी, प्रॉफिट इज सॅनिटी. म्हणजे तुम्हाला प्रॉफिट व्हायलाच हवं, पण कॅश फ्लो इज रियालिटी. ऍब्सोल्युटली. तर रियालिटीवर फोकस करण्यासाठी कुठल्या प्रकारच्या सिस्टम, जर तुम्ही आता रेस्टॉरंट करता, तर तुमचा कॅश फ्लो कसा मॅनेज होतो, त्याच्यामध्ये काय आपण वीकली मंथली काय आमच्याकडे डेली टार्गेट्स असतात, की आज आमचं एक्सपेंडिचर किती झाले आणि आज आमच्याकडे रेव्हेन्यू किती आले. आणि आजच्या तारखेला वी आर लिव्हिंग इन अ सॉफ्टवेअर युग.
सगळं काय तुम्हाला सॉफ्टवेअर जनरेट करून देऊ शकतं. फूड कॉस्ट किती आहे, स्टाफ कॉस्ट किती आहे, पॉवर कॉस्ट किती आहे, ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट किती आहे, याच्या समोर आपल्याला डेली कितीचा सेल झाला पाहिजे, आपलं मिनिमम रेव्हेन्यू मंडे टू थर्सडे किती असलं पाहिजे, फ्रायडे सॅटर्डे संडे किती असलं पाहिजे, सॅटर्डे संडे किती असलं पाहिजे, हॉलिडेज जे पब्लिक हॉलिडेज असतात त्या दिवसांमध्ये आपलं टार्गेट काय अचीव्ह झालं पाहिजे, अपसेलिंग आपल्या टीमने किती केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण नियंत्रण करायला सुरू करतो. प्लस आपण आपल्या कॉस्ट कंट्रोल आपण मॅनेज करायचा प्रयत्न करतो. कारण ॲट एव्हरी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम आपल्याला कॅश पॉझिटिव्ह असणं हे फार गरजेचं आहे. इफ यू आर डेली कॅश पॉझिटिव्ह, युअर मंथली कॅश पॉझिटिव्ह, युअर इयरली प्रॉफिटेबल. तर या फॉर्म्युलाला मेंटेन करत जाणं फार महत्वाचं आहे. तर यू हॅव टू हॅव युअर आय ऑन द बॉल. माझी फूड कॉस्ट 26% असली पाहिजे किंवा 30% असली पाहिजे, डिपेंडिंग ऑन द ब्रँड अँड दी मेन्यू. तुमच्या वेगळे वेगळे पर्सेंटेजेस ऑफ फूड कॉस्ट असते. तर त्या फूड कॉस्टला तुम्ही एक्सीड नाही केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला फूड वेस्ट मध्ये तुमचा प्रॉफिट निघतोय, कारण दॅट फूड वेस्ट इज ऑल्सो पेड फॉर. ते फ्री नाही आलंय. तर यू आर बर्निंग मनी इफ देर इज लॉट ऑफ फूड वेस्टेज. तर फूड कंट्रोल एजन्सीज पण आहेत. म्हणजे अशा एजन्सीज आहेत जे तुमच्या फूड कॉस्टला कंट्रोल करतात, लिकेजेस ब्लॉक करतात, मेन्यू करेक्शन करतात. असे एजन्सी सुद्धा असतात रेस्टॉरंटच्या क्षेत्रामध्ये. रिअल एस्टेटमध्ये तुमच्याकडे कन्सल्टंट असतात की तुम्हाला कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट एवढी आली पाहिजे. म्हणजे प्रत्येक बिझनेसमध्ये देर इज अ कॉस्ट कंट्रोलर. तर यू नीड टू हॅव दोज काइंड ऑफ कन्सल्टंट्स विदिन युअर टीम ऑर एक्सटर्नल सोर्सेस, बट दे शुड बी देअर. म्हणजे तुमचं बारकीनी कॅश फ्लोवर लक्ष असेल. अदरवाईज एक्सपेन्सेस जास्ती होत आहेत, रेव्हेन्यू कमी होत आहे. हे कसं झालं माहितीये का, एक मेणबत्ती जी असते ना, त्याला वरून पण जळवतोय आपण आणि खालून पण जळवतोय. आणि जर मध्ये असं जर वॉर बीर झाला ज्याचा तुमच्याशी काय संबंध नाहीये, पण त्या वॉरमुळे तुमच्यावर असर होतोय, म्हणजे ती मेणबत्ती मधून पण जळायला सुरू होते. तर त्या मेणबत्तीची लाईफ वनथर्ड झाली. तर तसं होता कामा नये. आणि भरपूर एक्सटर्नल फॅक्टर्स असतात जे तुमच्या हातात नसतात. फॉर एक्झाम्पल, आजच्या तारखेला जे मिडल ईस्ट मध्ये गोंधळ चाललेला आहे, त्या गोंधळामुळे इट इज लाईक अ व्हायरस झालं सुरू चायनाला आणि इफेक्ट केलं पूर्ण जगाला. तसं आता हे एक वॉर जे आहे तेलामुळे, त्यांच्याकडनं तेल येतंय, त्यांच्यामुळे सगळीकडे तेल महाग झालंय. आणि ते सगळीकडे महाग झाल्यामुळे सगळ्या गोष्टी महाग झाल्या. आता तुम्ही विचार करा, तुम्ही एखाद्या कस्टमरला माल विकला एक्स कॉस्टमध्ये, आणि आता ते माल तुम्हाला डिलिव्हर करायचा आहे. रिअल एस्टेटमध्ये समजा ती डिलिव्हरी आता 2 वर्षानंतर आहे किंवा 3 वर्षानंतर आहे. माझं रेव्हेन्यू तर लॉक झालं, पण माझी कॉस्ट लॉक झाली आहे का? नाही. आता माझी कॉस्ट वाढणार, पण माझा रेव्हेन्यू ब्लॉक झालाय. कोविडमध्ये मला तो अनुभव झालाय. मी माझा माल विकला, मला आता ते डिलिव्हर करायचंय, पण कोविडमध्ये लेबर महाग झालं, मटेरियल महाग झालं, सप्लाय कॉम्प्लिकेटेड झाली. तर आय लॉस्ट मनी बिकॉज इट इरोडेड माय प्रॉफिट. तर प्रॉफिटमध्ये नुकसान व्हायला सुरू होतं ना जर परिस्थिती चेंज झाली तर. आर यू रिस्पॉन्सिबल फॉर दॅट चेंज? नो. लीगली, लॉजिकली नो. फायनान्शियली येस, कारण त्याचा इफेक्ट तुमच्यावर आला ना. तर कॅश फ्लो इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. आणि पॅरलली यू शुड मेक प्रोव्हिजन्स फॉर अनफोरसीन सिच्युएशन्स. मागच्या 5 वर्षामध्ये आपण असे मल्टिपल सिच्युएशन्स बघितलेले. कोविड पाहिलंय 6 वर्षामध्ये, कोविड पाहिलंय, त्याच्यानंतर युक्रेन रशिया वॉर पाहिलंय, त्याच्यानंतर आता आपण पाहतोय ते मिडल ईस्टचा वॉर. या कुठच्याही गोष्टीचा आपला डायरेक्ट संबंध नव्हता, पण नंतर तो डायरेक्ट संबंध झाला आणि त्याचा परिणाम आणि असर सर्वांवर झाला, पूर्ण जगामध्ये झाला. हे अगोदर सारखं नाहीये ना, कुठेतरी आपण युद्ध चालू आहे आणि त्याचा परिणाम आपल्यावर काहीच होत नाही. कारण त्यावेळेला घोडे लागायचे ना, तेल ना लागायचं. ते जन्माला लोकली जन्माला यायचे ना, आता तेल लागतंय. तर सगळ्यांची हालत खराब बिकॉज ऑफ द वॉर. तर अशा सगळ्या गोष्टी घडतात. तर यू नीड टू बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट. कॅश फ्लो एकदम गोड गोड गणित नसलं पाहिजे की बाबा असं होणारच. असं नाही झालं तर व्हॉट इज युअर बॅकअप प्लॅन, हे कॅल्क्युलेट करणं फार गरजेचं. आता जस्ट तुम्ही विचार करा, जे लोक अशा बिझनेसमध्ये आहेत ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल लॉजिस्टिक्सचं काम असेल किंवा इम्पोर्टचं काम असेल किंवा एक्सपोर्टचं काम असेल, त्यांचे किती प्रॉब्लेम झाले असतील? भरपूर प्रॉब्लेम झाला आहे. तर तुमचं कॅश फ्लो आता खड्ड्यात आलं, तर युअर कॅश नेगेटिव्ह, गोइंग टू बी कॅश नेगेटिव्ह. कारण तुमचं खर्च तेवढंच आहे, पण तुमचं रेव्हेन्यू झालंय फ्लक्च्युएट. तर कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये बरेच सीन आणि अनसीन सिच्युएशन्स असतात.
ते मॅनेज करता तुम्हाला आले पाहिजेत. आणि ॲज अन एंटरप्रेन्योर यू नीड टू हॅव द गॅप अनालिसिस इन प्लेस, की असं जर गॅप झाला तर मी काय करणार. सो कुठेतरी एक बॅकअप फंड पण असायला हवा, कंटिंजन्सी फंड असायला हवा, की इमर्जन्सी मध्ये काय झालं तर यू तसं कॅन हॅव दॅट. बिल्डिंग सोसायटीज मध्ये सिंकिंग फंड असतो ना, Sinking तर fund. शब्द पण बरोबरच Sinking. वेन कॉर्पस यू आर सिंकिंग यू नीड दॅट फंड और कॉर्पस. और कॉर्पस Corpus, हा. की आमच्याकडे एवढं कॉर्पस आहे बॅकअपसाठी. या सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे खरोखर या लागतात गोष्टी. आपण जसं म्हणतो ना, की आपण कितीही चांगली पद्धतीने गाडी चालवली, सगळी शिस्त पाळून, समोरच्याने डिवायडर क्रॉस करून तुमच्या अंगावर गाडी आणली तर तुम्ही करणार काय. बरोबर. दॅट इज अन अनफोर्सीन अँड अनकॅल्क्युलेटेड सिच्युएशन. करेक्ट. हे आपल्या अंगावर येतात ना, वॉर, व्हायरस, हे सगळं आपल्या अंगावर येतात. तर हाऊ आर वी मेकिंग शुअर दॅट वी कॅन प्रोटेक्ट आवर सेल्स इन दोज काइंड ऑफ सिनारिओज. याच्यासाठी आपली तयारी असणं फार अत्यंत गरजेची आहे. तर कॅश फ्लो मॅनेजमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ बिझनेस. आपण नेहमी बॅलन्स शीट बद्दल बोलतो. तुम्हाला बॅलन्स शीट वाचता येते का? तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस क्रिएट करता येतो का? तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वाचता येतो का? या सगळ्या गोष्टी योग्य आहेत, महत्वाचे आहेत. पण कॅश फ्लो तुम्हाला मॅनेज करता येतोय का? कारण ते जर असलं तर तुम्ही P&L बनवणार, तर तुम्ही बॅलन्स शीट बनवणार, तर तुम्ही बिझनेस वाढवणार, तर तुम्ही व्हॅल्युएशन क्रिएट करणार. सो इट ऑल बिगिन्स ऑन कॅश फ्लो विच इज अ डेली ऍक्टिव्हिटी. रोजचा पैसा, रोजचा खर्च हे कॅल्क्युलेट करत जाणं फार गरजेचं आहे. मला वाटतं मोठे बिझनेस जेव्हा बंद होतात ना, ते फक्त कॅश फ्लो मुळेच बंद होतात. 100%. मी 3,000 कोटीच्या कंपनीला 1 वर्षात कोसळताना पाहिलेलं आहे. 3,000 कोटीची कंपनी, 3,000 कोटीची कंपनी रातोरात होत नाही क्रिएट. त्याला 20, 25, 50 वर्ष लागतात. पण ती 1-1.5 वर्ष, 2 वर्षात खतम झाली. बिकॉज ऑफ कॅश फ्लो मॅनेजमेंट, बिझनेस मॉडेल चेंज, प्रोडक्ट प्रेफरन्स चेंज. आता तुम्ही नोकियाला बघा, कुठे नोकिया? इट्स गॉन. द बेस्ट कंपनी. वेर इज ब्लॅकबेरी? गॉन. द बेस्ट कंपनी. वेर इज कोडॅक? गॉन. द बेस्ट कंपनी. दे वर द मार्केट रूलर्स आणि मार्केट लीडर्स. ते कॅश फ्लो मॅनेज नाही करता आलं त्यांना. कॅश फ्लो मॅनेज म्हणजे काय? त्यांना त्यांचा प्रोडक्ट बदलायला पाहिजे होता कॅश फ्लो मॅनेज करण्यासाठी. खर्च तर बांधलेले होतेच, ते नाही केलं त्यांनी. दे डिडंट चेंज द प्रोडक्ट, दे डिडंट चेंज द कॉन्सेप्ट, दे डिडंट चेंज द टेक्नॉलॉजी, अँड दे आर वॅनिश्ड. इट इज अ कॅश फ्लो चॅलेंज. इट इज नॉट अ प्रोडक्ट मिसमॅच. दॅट इज अ सेकंडरी. जर तुम्हाला तो कॅश फ्लो गॅपमध्ये जर समजलं की बाबा आपल्याला पण टच फोन्स केले पाहिजेत, आपल्याला पण टेक्नॉलॉजी अशी आणली पाहिजे, आपल्याला पण ह्या फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत, जर त्याने ते केलं असतं तर कॅश फ्लो मॅनेज झाला असता. आणि जर कॅश फ्लो मॅनेज झाला असता तर दे स्टील वुड हॅव बीन मार्केट लीडर्स. अग्री. सो हा एपिसोड जर तुम्हाला आवडत असेल, असे विषय जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्ही कॅश फ्लो कसा हँडल करता ह्याच्याबद्दल आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल, ते कमेंट्समध्ये मेन्शन करा. आम्ही जी पण चर्चा केली ना, याची कल्पना तुम्हाला होतीच. फक्त एवढंच असतं की हे रिमाइंडर आहे की तुम्ही असं केलं पाहिजे. म्हणजे हे काय सायंटिफिक रिसर्च वगैरे काही नव्हतं याच्यामध्ये. परंतु तुम्ही काहीतरी असं घडवलं असणार तुमच्या कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये जे इतर लोक नाही करू शकत, किंवा त्यांना ती माहिती नाही, किंवा आम्हालाही ती माहिती नाही. जर तुम्ही ती शेअर केली कमेंट्समध्ये ना, तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल, आम्हाला देखील होईल. आणि आम्हाला बरं वाटेल की तुम्ही ते शेअर केलं. आणि वाटल्याने वाढतं. तर प्लीज शेअर युअर एक्सपिरियन्सेस. एव्हरीबडी विल बेनिफिट आउट ऑफ इट. आणि वन्स अगेन, जसं विनीत बनसोडे साहेब जसे म्हणाले की जर तुम्हाला हे कॉन्टेंट आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना अशा एफर्टचा फायदा होऊ शकतो. थँक्यू. थँक्यू. I work with and for Konark Cancer Foundation. It's a foundation which takes care of cancer patients. If you know anyone suffering with cancer, then we at Konark Cancer Foundation can connect the person with the right resources and facilities to ensure that the right time, right treatment reaches the patient. Whether it is connecting the resources or providing resources to the cancer patient, we do it all. It also includes support for accommodation in the city of Mumbai. We are associated and connected and networked with the right resources, the right doctors, and the right hospitals. We can bring all of this on a table to you so that it is convenience for you. Whether it is guidance, whether it is medical support, or whether it is operating procedures, our team facilitates every activity required for the patient and the support required for the family. We also connect you to the right NGOs and donors to ensure that you also get financial support and aid to whatever extent possible to ensure
that the treatment happens and the life is saved. If you know of anyone who is suffering with cancer, please connect with us. The details are mentioned in the content below. Konark Cancer Foundation is an NGO. It's a not-for-profit organization, and we have lots of volunteers which support this good deed. So get in touch with us and help us to save lives. You too can be a part of this movement. Konark Cancer Foundation. Thank you so much.